नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते तशी अतिशय चविष्ट खमंग चवीची अळूच्या पातळ भाजीची रेसिपी। लग्नामध्ये जशी आचारी अतिशय खमंग ही भाजी बनवतात त्याची अतिशय सोपी रेसिपी आणि योग्य प्रमाणासह मी तुम्हाला सांगितली आहे। अगदी नवशिके देखील बनवतील असं सोपं प्रमाण सांगितलं आहे आणि एकदा जर तुम्ही ही घरी बनवलेली अळूची भाजी खाल्ली तर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। चला तर बघूयात त्याची कृती। अळूची पातळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 5 ते 6 ही अळूची पानं। साधारण 3 व्यक्तींसाठी मी आज अळूची भाजी बनवणार आहे। खूप लहान नाही, मध्यम आकाराची अशी ही अळूची पानं घेतली आहे। सर्वप्रथम ही अळूची पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडाने पुसून घेतली आहे। ह्या अळूच्या पानांना इकडे मागच्या बाजूला देखील कधी कधी माती लागलेली असते, त्यामुळे कापडाने पुसणं आवश्यक आहे। आता या पानांचे आपण देठ कापून घेऊया। सर्वच पानांचे देठ कापून घेते। काळपट हिरव्या रंगाची अगदी ताजी ही अळूची पानं आहे। तुम्ही आदल्या दिवशी जर ही अळूची पानं आणलेली असतील तर हे देठ पाण्यामध्ये बुडवून एखाद्या ग्लासमध्ये किंवा पातेल्यामध्ये ठेवा, म्हणजे सकाळपर्यंत हे असे छान ताजे असे राहतात। आता ही अळूची पानं आपण चिरून घेऊया। या प्रकारे वळकटी करा आणि अळू चिरून घ्या। लग्नामध्ये सामुदायिक पंक्तीला तुम्ही ही अळूची भाजी आवर्जून खाल्ली असेल। पातळ भाजी, मसाले भात अप्रतिम कॉम्बिनेशन असतं। अगदी तयार चवीची भाजी आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत। बघा, अळूची पानं मी चिरून घेतली। आता हे अळूचे जे देठ आहे ह्याची देखील आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे। सर्व देठ आपण या प्रकारे सोलून घेऊ। हे जे अळूचे देठ आहे हे फेकायचे नाही। अळूच्या देठामध्ये देखील भरपूर जीवनसत्व असतात। नखानी ओढून ही साल बघा सहज निघते आहे। या पद्धतीने सर्व देठ आपण सोलून घेऊ। सर्व देठ मी सोलून घेतले। आता या देठाचे देखील बारीक असे काप करून घेऊ। पत्तळ पत्तळ बारीक काप करा। सर्व देठ चिरून झाले। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1.5 टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ। ही डाळ मी साधारण 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि 1.5 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे हे देखील 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे। कुकरमध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची जरा परतून घेऊ। हिरवी मिरची जरा परतून झाली की आता ही चिरलेली अळूची पानं आणि देठ देखील घालूया। आता ही अळूची पानं जरा 1 मिनिटासाठी आपण परतून घेऊ। सुरुवातीला खूप तेल घालायचं नाही, फक्त 1 टेबलस्पूनच तेल घाला। पण या प्रकारे तेलावर परतून मग भाजी शिजवली तर ती अधिक खमंग होते। आणि मिरची देखील या प्रकारे परतून घेतली तर त्याची छान चव उतरते। हे बघा, अळूची पानं आणि देठ मी परतून घेतले। आता ही भिजवलेली चना डाळ घालूया। भिजवलेले शेंगदाणे साधारण 1 वाटी पाणी घालूया। पाणी थोडं कमी वाटत आहे म्हणून अजून 1 वाटी पाणी घालत आहे। आता कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम आचेवर साधारण 4 शिट्या काढून घेऊ। हे बघा, भाजी अगदी मऊ शिजली आहे। आता आपण ही भाजी घोटून घेऊया। हे बघा,
भाजी छान घोटून झाली आहे। आता ही भाजी मिळून यावी म्हणून यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालणार आहे आणि हे बेसन देखील आता यामध्ये छान आपण घोटून घेऊ, म्हणजे गाठी राहणार नाही। प्रत्येकाची करायची पद्धत ही वेगवेगळी असते। तुम्ही कशा पद्धतीने अळूची भाजी करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा। फोडणीसाठी इथे साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मेथी दाणे घालूया, थोडी जिरं आणि मोहरी, 2 ते 3 सुक्या लाल मिरची, चिमूटभर हिंग घालूया, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, थोडी हळद घालू। अगदी साधीच फोडणी इथे मी केली आहे, लसूण वगैरे घातला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसूण घालू शकता। आता ही घोटलेली भाजी घालूया, थोडं गरम पाणी घालून कुकर विसळून मी यामध्ये घातला आहे। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवा आणि त्यानुसार यामध्ये पाणी घाला। खूप पातळ नको पण खूप घट्ट देखील नको। हे बघा, यातील डाळ आणि दाणे छान मस्त ठसठशीत असे दिसत आहे। आता यामध्ये 1 टीस्पून गोडा मसाला घालू। गोडा मसाला आवर्जून घाला, खूप मस्त चव येते। चवीनुसार मीठ घालूया, 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ। अळू हा खाजरा असतो, कधी कधी अळू खाल्ल्यामुळे घशाला खाज येते, त्यामुळे यामध्ये आंबट घालणं आवश्यक असते। तुम्ही आंबट चुक्याची पानं देखील ही भाजी शिजवताना यामध्ये वापरू शकता। आणि आज मी लग्नातल्या पंक्तीप्रमाणे दाखवणार आहे, त्यामुळे तिथे तर चिंचेचा कोळच घातलेला असतो। 1 टेबलस्पून चिरलेला गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आणि 2 टेबलस्पून खोवलेला ओला नारळ घालूया। तुम्हाला जर ओल्या नारळाचे काप आवडत असतील तर ते काप करून तुम्ही डाळ दाण्यांसोबत भाजी शिजताना ते लावू शकता। आंबट, गोड, तिखट, खमंग चवीची ही भाजी तयार होते। हे बघा, सर्व साहित्य छान मिक्स झालं आहे। आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेऊ। हे बघा, भाजी 8 ते 9 मिनिट अगदी छान शिजली, लोण्यासारखी मऊ अशी झाली आहे। अगदी क्रीमी असं टेक्स्चर याचं आलं आहे। अशीच आपल्याला ही शिजवायची आहे। आता आपण गॅस बंद करूया। गरमागरम खूप खमंग चवीची अळूची पातळ भाजी तयार आहे। ही भाजी पोळी सोबत, मसाले भातासोबत किंवा साध्या भाताबरोबर खाऊन बघा, अप्रतिम लागते। तुम्ही अळूची भाजी कुठल्या प्रकारे करता ते देखील मला कमेंट करून कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।